खरं तर तुला समोर बसून हे सगळं सांगायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. आता सांगतीये. या चिठ्ठीत मी सगळं लिहिलंय. अविनाश माझा भूतकाळ आहे यश. जो विसरून मी या घरात आले होते तो भूतकाळ अचानक माझ्या समोर अशा पद्धतीने येईल हे मला वाटलं नव्हतं यश. त्याबद्दल मला तुला सगळं सांगायचं होतं, पण मी नाही सांगू शकले, म्हणून या चिठ्ठीत लिहिलंय. यश, गेले काही दिवस मनात खरंच बरंच काही चाललंय. घरात बरंच काही चाललंय आणि आज मला तुला ते सगळं सांगायचंय. सुरुवात तेव्हा झाली जेव्हा परीचा ड्रायव्हर काका समोर आला. यश, तो ड्रायव्हर काका तिसरा कोणी नसून माझा भूतकाळ अविनाश होता. म्हणजे माझा पहिला नवरा, परीचा बाप. ही गोष्ट तुला याआधी मी सांगणार होते यश, पण परीचा आजारपण, त्यानंतर तिची डिपेंडन्सी, यामुळे मी खरंच सांगू शकले नाही. तुझ्यापासून आजही लपवून ठेवलंय मी. या लपाछपीचा मला कंटाळा आला होता यश, आणि आलाय. मी तुझ्या समोर येऊन तुला सांगायची हिंमत नाहीये माझ्यात, म्हणून ठरवलं या चिठ्ठीत लिहिते आणि तुला सगळं सांगते. अरे ग माझं बाळ, आज वाढदिवस आहे ना बाळाचा. हॅपी बर्थडे. थँक्यू. आई, फ्रेंड कुठे आहे? फ्रेंड ऑफिस मध्ये गेला बाळा. इतक्या लवकर? यश काय ऑफिसला गेलाय? हो आजोबा. अगं हो काय हो, तू जाऊ कसे दिलंस त्याला? आज त्याचा वाढदिवस आहे, परीचा वाढदिवस आहे, त्याने घरी थांबायला नको का? हो बघा ना आजोबा, आणि आज आमच्या दोघांचा एकत्र वाढदिवस आहे ना. बघ बघ, अरे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू आजोबा. आणि तुला तो तुझा फ्रेंड भेटला ना, त्याला असं एक धपाट दे की नाही. आजोबा, खरं तर त्याला कामाचं थोडं टेन्शन आहे. रात्री उशिरापर्यंत जागा असतो. काय पण नवऱ्याचं कौतुक. ए परे, तू तरी तुझ्या वाढदिवसाला घरी थांबणारच ना? पण आजोबा, आज मी त्या शाळेत फ्रेंड्सना चॉकलेट्स आणि गिफ्ट वाटणार आहे ना. या बापावर गेली लेख. अरे वा, आज काय स्पेशल डब्बा होता? अरे बघू तरी काय काय सरप्राईज आहे आज त्याला. अरे देवा, डब्यात चिठ्ठी ठेवली. आजोबांनी वाचली तर? फुलके ते तर मलाही आवडतात. अरे वा, स्वीट डिश, गुलाबजाम, काय परे. आणि काय आहे? ओ हो 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 हो, सांडग्याची भाजी. सांडग्याची भाजी? काय खमंग दरवळतोय नुसता. वा वा वा. आणि आता फायनल काय आहे ते बघूया. आजोबा, माझं गिफ्ट कुठे? अगं तुझं गिफ्ट आहे, पण ते माझ्या खोलीत आहे. हा मग द्या ना चला. अगं हो हो, देतो, थांब जरा, पटकन गिफ्ट देऊन येतो. हा मॅम, सरांचा डब्बा. हो हो, तेच म्हणते. हॅलो, मी दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत. गुड. काही घोळ नाही ना? आयुष्य क्रॉस चेक कर, ओके? आणि जर काही घोळ झाला ना तर मी सांगून ठेवते, माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नाहीये. मी पैशांची अफरातफर करून नेहाला फसवणार आहे. असंच वाटतंय ना तुम्हाला? पण तसं नाहीये. कोणाशी बोलत होतीस?
म्हणजे कुणाला धमकावत होतीस? लोकांशी गोड बोलून कामं होतात का? त्यांच्याशी असंच धमकावून दरडावूनच त्यांच्याकडून कामं करून घ्यावी लागतात. आणि बिझनेस म्हटला ना की हे असं बिझनेस? हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, ते आपल्या वाटणीचे जे पैसे आहेत ते मी एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेत. आय थिंक पिकूचूच्या फ्युचरसाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे ना. म्हणून या अशा फोनवर सूचना देऊन कामं करून घेत होतीस? आणि कुठला बिझनेस ग? गार्मेंट्स. कुठली गारमेंट्स? आणि तुला काय कळतं गारमेंट्स मधलं? एक्सक्यूज मी, काय कोणाला प्रश्न विचारताय? मला? माझी उलट तपासणी घेताय तुम्ही? मग तुम्हाला एवढं कळत असूनही एकही बिझनेस धड का चालला नाही तुमचा? मला हे जे काही कळतंय ना तेवढं ठीक आहे. इनफॅक्ट वस्तू घ्यायची आणि नफ्यात विकायची हे ज्याला कळतं ना त्याला बिझनेस कळला. लोकांशी कधी गोड बोलायचं, त्यांना दरडावून त्यांच्याकडून कामं कशी करून घ्यायची हेही मला नीट जमतं. ओके, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? माझ्यावर विश्वास नाहीये? नाही, घ्या फोन, घ्या फोन, घ्या त्या माणसाला फोन करा, तुम्हीच विचारा. अगं नाही, मी लावून देते ना. नाही नाही, हे बघ, नाही, हे बघ, तुला जे काय करायचं ते कर, पण मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारतोय. बोल ना. हॅलो फ्रेंड, मी परी बोलते. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे टू यू टू माझा बच्चा. थँक्यू. फ्रेंड, आज बर्थडे होता म्हणून सुट्टी घ्यायची ना. सॉरी बेटा, एक महत्वाचं काम होतं म्हणून यावं लागलं मला ऑफिसला, पण आज घरी लवकर येईन मी. ओके ओके, मग आपण केक कटिंग करूया. येस. फ्रेंड, तुला माहितीये आज माझ्या शाळेत सुद्धा बर्थडे सेलिब्रेट झाला. मी केक कटिंग केला, सगळ्यांनी माझ्यासाठी क्लॅप सुद्धा केलं. खूप खूप मज्जा आली. वाव. आणि तू सगळ्यांना गिफ्ट दिलेस की नाही? हो, दिलं ना. चॉकलेट्स आणि गिफ्ट दिले. सगळे खूप खुश होते. मला पण डबल गिफ्ट मिळाली फ्रेंड्स. अरे वा. आजोबांनी मला गिफ्ट दिले. अरे वा, मज्जा आहे. तुला किती गिफ्ट मिळाले फ्रेंड? मला एकही गिफ्ट नाही मिळालं. ओ, म्हणून तू सॅड आहेस का? म्हणून तू जास्त बोलत नाहीयेस. पण फ्रेंड, डोंट वरी, आई तुझ्यासाठी गिफ्ट नक्की आणेल. आई, आई, हा बाळा. आई, तू फ्रेंडसाठी गिफ्ट आणणार आहेस ना? हो. हा, मग तू फ्रेंडला सांग ना. तू जा, जेवून घे, वाढलंय तुझ्यासाठी. ठीक आहे. नेहा, आज जर का तू अविनाश बद्दल सगळं स्वतःहून सांगितलंस तर तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असणार आहे. हॅलो, जेवलास? नाही अजून. मग आधी जेवून घे ना. तुझ्या आवडीची भाजी पण केली आहे, सांडग्याची भाजी. तुला आवडते ना? आधी जेवून घे आणि मग काम कर. हो, जेवीन आता. अजून काही? नाही, काही नाही. ॲक्च्युली परीला जरा वाईट वाटतंय, मी अजून तुला गिफ्ट नाही दिलंय ना म्हणून. ते सगळं सोड, तू आधी जेवून घे ना. नेहा, एवढंच बोलायचं होतं का? का, तुला दुसरं काही ऐकायचंय? अजून काही बोलायचं आहे का तुला? आय लव्ह यू. जेवून घे तू आधी. बाकी सगळं बोलशील, जे बोलायचे तेच लपवून ठेवतेस. खरं तर भूकच नाहीये मला, पण अन्नावर कधी राग काढू नये. लंच सेट करा.
राहू दे बघ. हॅलो, आत येऊ का विचारणार होते मी, पण आले. हॅपी बर्थडे. सॉरी हा. हॅपी बर्थडे. मला शेफाली आणि नेहाकडून कळलं की आज तुमचा बर्थडे आहे. यांनाही अविनाश माहिती असणारच, पण याही काही बोलल्या नाहीयेत. कोणीच काही बोलत नाहीये. जेवायचंय का तुम्हाला? सॉरी हा, मी डिस्टर्ब केलं. जेवा जेवा. अरुणा, इकडे ये लवकर. आले. हे बघ, काय हो आपल्या परी राणीची गाडी. अय्या, किती छान आहे. अगं, आपल्या परीचं बर्थडे गिफ्ट आहे ते छानच असायला हवं ना. तू आता जाशील ना पॅलेस मध्ये, तेव्हा हे घेऊन जा आपल्यातर्फे गिफ्ट म्हणून. सांग तिला बंडू काकाने केली आहे. नाही, मी नाही जाणार. अरे, परीचा बर्थडे आणि आपण दोघही जायचं नाही. कळतंय मला तू का नाही जाणार असते. तो अविनाश तिथे असेल म्हणून ना. मग असे भलते सलते सल्ले नेहाला द्यायच्या आधी विचार करायचा होता. अहो पण मला हे मुळीच पटलेलं नाहीये. अशानं पुढे जाऊन तिला आणखी त्रास होणार आहे. मी सांगतोय पण तुम्ही ऐकतच नाही ना. एक मुलगी दैवानं नेली आणि दुसरी तुझ्या कर्मानं. चुकलं माझं, पण मी नेहाच्या काळजीपोटीच हे केलं. हो, मला माफ करा. अरे, माफी मागायचीच असली ना तर त्या यशची मागा आणि त्याला लवकरात लवकर काय ते सांगून टाका. मग बघा. चला यशवर्धन, घरी जायचंय. इतक्यात? अरे इतक्यात म्हणजे आजोबांचे फोन येऊन गेले. बर्थडे सेलिब्रेशन आहे घरी, निघायचंय आपल्याला. चल लवकर. तू काय अजून लॅपटॉप ऑन करून बसलाय? चल बरं, आपल्याला निघायचंय. चल चल, मी हे घेतो, निघूया. अरे जड काय? आज जरा भूक नव्हती मला जास्त. मी 2 दिवस शेफाली बरोबर जेवायला सुरुवात काय केली, तू अन्न पाणी वर्ज केलं. तसं नाही, मी खाल्लं म्हणजे थोडस. अच्छा, थोडस खाल्लं का? वाह, काय होतं मग आज बर्थडे स्पेशल डब्यामध्ये? काय नेहमीच तू तू काय करतोय पण आता हे सगळं ठेव ना. आता तुला उशीर होत नाहीये का? 1 मिनिट. काय आहे, तुझा राग आणि तिची चूक ही वेगवेगळ्या ठिकाणी. आज तुझा वाढदिवस आहे, डब्यात तिने तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करून दिलं असणार आहे आणि तू साधा डबा उघडलाय नाही. कमाल आहे यार. अरे सांगितलं ना, मला भूक नव्हती, कामं होती, ती करत होतो. होती ना कामं, होती ना. आता नाही येत ना. ठीक आहे, मग आता कामं झाली आहेत. 1 घास खा, घ्या पोळी भाजीचा खा. अरे पण भूक नाहीये मला समीर. हे बघ यश, आज तुझा वाढदिवस आहे, मी तुला उपाशी राहू देणार नाही. खाऊन घे, सुरू कर. ह्याच्या स्वीट आहे, अजून पुढे राईस सुद्धा असणार आहे. खायचंय सगळं आपल्याला. व्हेरी गुड, शाबास. झालं बस. चला आता दुसरा घास घ्या. अरे काय जबरदस्ती आहे यार तुझी. मी असाच आहे, मी जबरदस्ती करणार. तुझं पोट भरल्याशिवाय मी हालणार नाही. मला खायला त्रास होतोय पण तुझ्या या जबरदस्तीचा आणि तिच्या लपवण्याचाही. मला वाटलं होतं निदान आज तरी ती मला सांगेल यार, पण आजही काही नाही बोलली. सतत हाच विचार कर. कदाचित तिने प्रयत्न केला असेल, तिला जमलं नसेल. विचार करत नाहीये, विचार ऑटोमॅटिकली येत आहेत माझ्या डोक्यात. गोष्टी घडतात माझ्या डोळ्यासमोर, त्याचा काय करू मी? ठीक आहे, आत्ता समोर काय अन्न आहे ना, हे सगळे विचार बाजूला काढून टाक. निगेटिव्हिटी नकोय, पोटभर खाऊन घे. चला. अरे वाढदिवस आहे यार तुझा, पोळी भाजी खा घे. मला नकोय. मग तुला नकोय तू स्वीट खा. मला काही नकोय समीर, तुला कळत नाहीये का सांगून? किमान भात तरी खा. मला नकोय. भात खा. मला नकोय भात. हे झालंय आमच्या संसाराचं. जेवढा सावरायचा प्रयत्न करतो ना, तेवढाच विखुरला जातोय. अन्नदेवता मला माफ करा. यश, यश, अरे वा 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 वा, तयारी झाली का सगळी? केक लवली. काय विश्वजित सत्यजित कुठे आहेत? पप्पा, विश्वजित डॉक्टरांकडे गेले होते आणि निघाले तिथून, पण जरा ट्रॅफिक मध्ये अडकले. आणि सत्यजित
हे मीटिंगला गेले. मीटिंग मध्ये? मम्मा मीटिंगला कुठे? पप्पा तर त्यांच्या मित्राच्या क्रिमेशनला गेलेले. ते त्याला माहिती आहे, ते तुला माहित नाही. जर माहिती नसेल ना तर तसं सांगायचं की मला माहिती नाही म्हणून. सॉरी पप्पा. हा म्हातारा ना माझा अपमान करण्याचा एकही चान्स सोडत नाही. नेहाशी बोलू का? नाही नको. समीर सरांनी मला इतक्या विश्वासाने सांगितलंय. शेफाली, हा आजोबा. जरा यश आणि समीर कुठपर्यंत आलेत बघ, जरा फोन कर. हो बघते. अरे हे काय? हे केकच्या बाजूला काही डेकोरेशन वगैरे हवं की नको आपल्याला? जा जा गो गो. किती एम्प्टी स्पेस दिसते ही. आजोबा ते इथे रिसेप्शन जवळच पोहोचलेत, येतीलच आता. अरे चल, ग्रेट. हे तरी वेळेवरती येत आहेत. हो. अरे माझी बर्थडे गर्ल परी राणी आली. हो. हॅपी बर्थडे. थँक्यू आजोबा. आई, केक किती मस्त आहे ना. आवडला तुला? हो, खूप आवडला. Oh, that's good, darling. अरे वा, मस्त तयारी झाली आहे बर्थडेची. अरे आले का? म्हणजे तुम्ही दोघं वेळेवरती आलात तर. अरे समीर, शेफाली कधीपासून वाट पाहतीये. फोन केला की नाही तुला? आजोबा तुम्ही कॉल करायला लावला म्हणून केला मी त्यांना कॉल. अरे मी सांगितलं म्हणून काय झालं? तू त्याला फोन करणारच होतीस. तू म्हणजे अगदी पडत्या फळाची आज्ञा, लगेच फोन केलास काय? काही काय आजोबा. बरं ठीक आहे आजोबा, ठीक आहे. तिने फोन केला मला, पण आता फळापेक्षा केक महत्वाचा आहे. आपण केक कापूया का प्लीज? फ्रेंड, मला केकची भूक लागली, चल ना. हो चला केक कापूया. मलाही भूक लागली. आज जेवणही झालं नाहीये. जेवण झालं नाही? हिने तुझ्या आवडीचा प्रत्येक पदार्थ डब्यात पाठवला होता तुला, आणि तुला साधं जेवण वेळ नाही झाला. म्हणजे थोडं काम होतं आजोबा. हेच मी त्याला दुपारी म्हणालो की अरे आज तुझा वाढदिवस आहे, छान डब्यामध्ये काहीतरी दिलं असेल ते खाऊन घे. नाही, एक घास खाल्ला नाही पठ्ठ्याने. चॉकलेट दिले ना ऑफिस मध्ये की त्यालाही वेळ मिळाला नाही. सॉरी बेटा, पण मी खरंच विसरलो. मला बरं वाटेल म्हणून तरी हो म्हणायचं ना. काय करू बच्चा, मला खोटं नाही बोलता येत. खोटं बोलणं हे वाईट असतं असं आई म्हणते. चला आता केक कापूया. चला 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 चला. फ्रेंड, ड्रायव्हर काका कुठे आहेत? सगळे ना, तर ते पण हवे. अरे हो, करेक्ट आहे. अरे या रे सगळे, या या या, चला 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 या. आलो 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 परी बेटा. माझ्या परी बाळाचा आज बर्थडे आणि मी नाही काय येणार. ह्याला म्हणतात एंट्री. बरोबर नेहाला नको त्यावेळी हा टपकतो.